आणि सद्गुरुनाथाच्या शरणांमध्ये आलेला जीव आणि बुद्धी, जो जीव जो उद्धारासाठी आलाय, श्रवणामध्ये मन रममान झाले आणि अंतःकरण भगवंतासाठी भेटण्यासाठी आतुर बनले, की जे भगवंताकडे नाहीये, ज्या बुद्धीला त्याची जाणीव नाहीये ईश्वराची, त्या ईश्वराच्या सुखासाठी तो प्राण कासायचा होतो, ते मन विभान होत आणि अंतःकरण ईश्वराला जाणण्यासाठी तडफड करतो. तेव्हा श्रवण मिळतं आणि साधूचा लाभ होतो आणि स्वची ओळख व्हायला सुरुवात होती. ही अध्यात्माची रीती, जिथं स्वतःची ओळख, जगताची ओळख होणं हा भ्रमभाव आहे आणि स्वतःची ओळख होणं हा परमभाव आहे. परमभाव म्हणजे एक स्थिती अंतःकरणाची, की ज्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताची जी शक्ती असते, जो भगवंत असतो आणि त्याचा संबंध ज्ञानानं होतो, तेव्हा देहाचा संबंध विलय पावतो. तर तेच ज्ञान, तीच अनुभूती आणि तोच क्षण आणि तीच एकता परमात्म्याची प्रगट होती. कारण जीवाची मूळ स्थिती ही प्रगट होती, परंतु जीव तोच असतो. जीवाचे मूळ रूप परमात्मा, नो की अनात्मा. म्हणून जडाच्या संबंधातून बुद्धी बाहेर कधी येते आणि परमात्म्याशी आलिंगन कशी देती, ही वेदाची रीती. ती आत्मस्थिती अंतरंगामध्ये बुद्धी जाती आणि आत्मस्वरूपाला जाणते आणि आत्माच बनते. कारण तिचं रूप आत्माच आहे, पहिलं रूप आहे, हे खोटं रूप आहे. म्हणून त्या खोट्या रूपातून बाहेर काढणारे संत आणि ग्रंथ आहेत. ज्ञानोबा आहेत आपले, ज्ञानोबा, तुकोबा, भरपूर संत आहेत आपल्याकडे. पण ज्ञानोबा एक असे संत आहेत, ती माऊली आहे. हर संताला माऊली म्हटलं नाहीये. तुकोबा राय म्हणतो आपण, एकनाथ महाराज म्हणतो, मीराबाई जनाबाई म्हणतो, पण माऊलीला, ज्ञानोबा रायांना माऊली म्हणतो. का का म्हणतो माऊली? कारण ती प्रेमळ आहे. आई जशी प्रेमळ असती आणि सुख देते आणि दुःख काढून देते. लेकराचं दुःख आपण घेते आणि लेकराला सुख देते, ती आई असते. ती लेकराचं दुःख बघूच शकत नाही, ती माता. म्हणून त्या माऊलींना आई म्हटलंय आणि ती साधकाची आईच आहे, खरी आई. साधकाचा माय बाप दरुषाने हारे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सुखरूप करून टाकतो तो. अरे ताप आपण म्हणतो मॅडम, ताप म्हणतो, पण कोणचा ताप हरण झाला कुठं कळतो? अरे ताप आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक तापातून बाहेर काढते आपल्याला, जीवाला, ना म्हणतात कर्माला, मनाला. ह्या त्रिदुःखाचा नाश झाल्याशिवाय मन रामापाशी थांबत नाही आणि राम बनत नाही. आत्माराम म्हणतात त्याला. आणि हाच परमार्थ सौख्याचा आहे, हाच परमार्थ मुक्तीचा आहे, हा परमार्थ भगवंताच्या प्राप्तीचा आहे आणि हा परमार्थ दिव्य शक्तीचा आहे. दिव्य शक्ती प्रगट होते हृदयामध्ये, तिला ज्ञान शक्ती म्हणतात. ज्ञानानं अज्ञान समाप्त होत आणि मन राम होत. याच्या पुढे परमार्थ नाही आहे, बिलकुल नाही. दुधाचं तूप झालं की आपण खातो. आता काय करायचं नाही ना, काय प्रक्रिया करायचं नाही, हे करायचं नाही, त्या तापवायचं नाही, तयार झालं तर ग्रहण करायचं. तसं आत्मभाव
ग्रहण करायचा आणि आत्मभावात जीवन जगायचं आणि देवा भावाला बुद्धीने फेकायचं, त्याचं ना परमार्थात जगायचं. जडाला माझं का बनायचं, इंद्रियाच्या सोबत का रमायचं? भगवंताच्या सोबत रमण्यानंतर सुख आहे आणि इंद्रियाला माझ्या म्हणण्यामध्ये दुःख आहे. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये ओळख होती ती स्वतःची, प्राप्ती होती परमात्म्याची, अनुभूती येते ती रामाची आणि सहज सतत त्याचा सौख्य भोगता येत आहे. जशी सतत होती ती हा सोबत आहे तुमची, ती भ्रांतीची स्थिती, अनात्म स्थिती, नो आत्मस्थिती. बुद्धीचा संबंध देहाशी असतो आणि प्रवाह विकाराचा असतो आणि समोर जगताचा भ्रम असतो आणि मनात दुःखाचा विस्कार असतो. अज्ञान जिवंत असत, मन तृप्त अतृप्त असत. तेव्हा केवळ दुःख भोगावं लागतं, सुख नाही. क्षणिक सुखाला काय करता, नातू आला, पास झाला, युपी झालं, एमपी झालं, तो भाग वेगळा. चलवर सुख होत ना. गाडी आणली 15 लाख 20 लाखाची, घरात ठेवली, पूजा केली, पहिला जो क्षण असतो आनंदाचा तो पुन्हा गाडी बघताना होतो का? होतो का? नाही. म्हणून जे सुख असतं ते आभास असतं, सुख नसतं. सुख फक्त श्रवणामध्ये प्रगट होतं आणि वेदाच्या माध्यमातून येतं आणि संतांच्या मुखातून तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला भोगता येतं. ते आत्मसुख खरं सुख असतं. त्या सुखासाठी आपलं जीवन असतं आणि दुःखासाठी तुमचं अज्ञान असतं. भ्रमासाठी समोर जगत असतं आणि पापासाठी माग मोह असतो. मोहामुळे पाप होत, बाकी कशामुळेच नाही. मोह भगवंताचा धरा, मोह ज्ञानाचा धरा, मोह भगवतीचा धरा, कारण ती उद्धारून नेते, ती उद्धार करतीच. मी आज सकाळी तुमचं लक्ष नव्हतं, नाते शिव शंभू नाद बजाते, डमरू बजाते. एक कैसी महामाया है, इसका पार न पाया है. कारण भगवंत शरण गेले त्या महामायेला, तर तुमचं आमचं काय नाव नाही. वेदों का पाठ पढ़ाते है जब ब्रह्मा जी दर पर आते. एवढं वेदाला महत्व आहे बेटा, पण वेदच थांबलाय जगात, अध्यात्म नाही बेटा. सांगा युट्यूब मध्ये काढा कोणते ग्रंथ वेदात, दाखवा बेसिक, दाखवा तुम्हाला वेदाचं, दाखवा बेसिक कुठे. कथा राहू दे बाजूला घंटावर. पण ज्या भगवंताची प्राप्ती वेदातून होते, मुक्ती ही परम भक्ती, स्वला स्वची स्थिती, त्याला म्हणतात अनुभूती, त्याला म्हणतात सौख्य स्थिती, त्याला म्हणतात जीवन जगण्याची रीती. ज्या आयुष्यामध्ये त्याची प्राप्ती होती पांडुरंगाची. जो आत आहे, जो तुमचा खरं रूप आहे, त्याचं नाव स्वरूप आहे, तुम्ही तर अरूप आहे. मग या रूपाला कशाला बोलायचं हे आमचा वेद सांगतो, आमची गीता बोलती, आमची उविरर्या थांबती आणि ब्रह्मज्योत फुलती. ओवीना कारण काठिण्य श्लोकाचं काढलं, ओवीमध्ये बोध आला श्लोकाचा, इथेचा भावार्थ श्लोकात आला. अमृत बुद्धीनं पेलं आणि ती बुद्धी ब्रह्म झाली, म्हणून ओवी धन्य झाली. मनाला सुख दिलं ओवीनं, मनाला भगवंताची प्राप्ती करून दिली ओवीनं, जीवाचं दैन्य धुतलं ओवीनं, अज्ञानाचा डाग काढला ओवीनं, अनादिकालचा बुद्धीमध्ये अज्ञानाचा पगडा ओवीनं बंद केला. तुमचं शेत होतं पण कुळ लावलं, तर कुळ वकिलानं काढलं. तुम्हाला काढता येत नाही कुळ, तसं अज्ञान तुम्हाला काढता येत नाही. वकील लागतो तसा संत लागतो. माती कुठं कळते? तुमची जमीन लोकांना कुळ लावलं, तुमचा देह तुम्हाला अज्ञानाचं कुळ लागलं. अक्कल आहे का जरा तरी? अनादिकालापासून देह बुद्धी तुम्ही जागवली, जिवंत ठेवली कर्म करू करू.
पाप पुण्य उगवले तुमचे, पुन्हा भोगायला खाली आणलं तुम्हाला. कुठं कळते कर्मातून कसं यायचं बाहेर, बंधन कसं कापायचं, मोक्षाला कसं भोगायचं, आत्मरूप कसं बनायचं, वेदामध्ये कसं थांबायचं, पांडुरंगाला कसं जाणायचं आणि पांडुरंगा कसं बनायचं, कुठं मात ते कळते. मला जर कोणी कोळ लागलं चिठीला, काढता येतं का? मग तुम्हाला अज्ञानाचं कोळ लागलंय, काढता येतं का? आणि सांगतं का कुणी? का ताकद आहे सांगायची? पाणी भरावं लागतं जिवंत संतांच्या पायापाशी, अध्ययन करावं लागतं आणि मोक्षाच्या साठी जगावं लागतं, वेदाच्या रस्त्यावर चालावं लागतं, वैराग्याला धरावं लागतं, ज्ञानाचं बीज पेरावं लागतं, बोधाचं पाणी मिळावं लागतं, तेव्हा मोक्षाचं फळ भोगावं लागतं. येण आहे का नानाची? सगळी वासना, सगळा जगताला ओढून पिळून खाणं, तिथं मोक्ष असते काय? कदापि कारण कलियुगामध्ये अवलंब राहायचे मॅडम. आणि तेरा अध्यायामध्ये ज्ञानोबरायांना नाम परमात्म्याने अर्जुनाला काय बोध दिला कृष्ण परमात्म्याने? युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवंत बोलायले, अर्जुना सांख्ययोगाच्या द्वारे तू मला प्राप्त होशील. क्षेत्रक्षेत्रज्ञाच्या योगाने संबंधाने जगत उत्पन्न झाले. जेव्हा दोघाचा संबंध होतो तेव्हा प्रकृती पुरुषाच्या द्वारे हे खोटे उत्पन्न होतं. मग तुझी जागा कुठे तिथं? सांग बरं, तू कोण आहेस? प्रकृतीस का? नाही. पुरुष आहेस का? नाही. त्याला पाहणार आहे जगताला, पाहणारा त्या पुरुषाहून भिन्न असतो, तो साक्षी असतो, तो आत्माराम असतो. आणि तू माझं माझं का करतो? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोग संबंधानं हे चर आणि अचर प्रगट केलंय. आणि तिथं क्षेत्रज्ञच आहे, चर नाहीच आहे. क्षेत्रज्ञ कळाल्यावर जगत नाहीच आहे, आणि जगत कळाल्यावर क्षेत्रज्ञ तुला माहित होतच नाही. म्हणून जगतासाठी रडणे येतंय, पण क्षेत्रज्ञ कळण्यावर तू मुक्त होतोस आणि सुखरूप होतोस, आनंदात थांबतोस, तुझे दिव्यत्व बनतं. म्हणून क्षेत्रज्ञ योग, प्रकृती पुरुष योग, सांख्य योग शिकून घे, जाणून घे. तेव्हा तुला तुझं स्थान कळल की क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय. क्षेत्र म्हणजे दिसणारा देह पंचभूताचा आणि त्याच्या संबंधित क्षेत्रज्ञ. क्षेत्राला जाणणारा कोण जाणतो? क्षेत्रज्ञ जाणतो. हा देह क्षेत्रज्ञामुळे जाणला गेला ना, आणि दोघाचा संबंध झाला ना, तेव्हा हे बनले. हा देह जेव्हा उभा टाकतो, जेव्हा हालचाल सुरू होती, ती चेतना असते. चेतन, चैतन्य, चेतना, या तिन्ही गोष्टीचा उहापोह जेव्हा तुम्हाला देहात कळतो, तर तुम्ही महात्मा होता. माती कळते का तुम्हाला? ऐका गप्पान गोष्टी. कसं ती मॅडम मला बोलत तुम्हाला खरं वाटतं, पण मी खोटं. काल भावी का म्हणल्या त्या खरं बोलतात, खोटे बोलतच नाहीत त्या. तुम्हाला लागतं तुमची चूक आहे, तुम्ही दोषी आहेत. चोराला चोर म्हणलं तर काय टाकू म्हणून काय, तर चालू म्हणून कमी पूजा करू, चोरच येतो. मग तिने चोरी केली ना, बुद्धीने देहाला चोरलं माझं म्हणलं, मग तुम्ही चोर नाहीत का? बुद्धी देहाकडे गेली, त्याच्यामध्ये वासना तुम्ही तयार केली, त्याच्यामध्ये ज्ञान कुठे प्रगट केलं? त्या बुद्धीमध्ये वासना, तिथं छळ, तिथं द्वेष, तिथं मत्सर, तिथं काम, तिथं क्रोध, सगळं उगविलं तुम्ही. ज्ञान कुठं उगवलं? आणि बोललं की मग छाया करा, तू करा. पण दोषाला संपवणं, अध्यात्मात येणं आणि आत्मारामाची भेट घेणं आणि स्वरूपमय जगणं आणि भेदातून निघणं, अभेदमय होणं आणि अवाच्य पदावर जाणं, हे आमचंच बोलणं. दुसरं आम्हाला काही येत नाही, येतच नाही आणि येणार पण नाही. आम्हाला नको बिबाकती बडबड. कशामुळे खाली उतरायचं आम्ही? तुमच्यामुळं नाही बेटा. पायऱ्या ओलांडून जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो, तर पुन्हा वारी लागायचं का? अजून लागायचं पुन्हा वारीला? अहो समोर आणू ना, दर्शन घ्या ना, तसं बुद्धी भगवंताला जाणारे ना, भगवंत व्हा ना. आखरीचे काने म्हणून अंतःकरणाची अवस्था आणि ब्रह्मज्ञानाची स्थिती, परमात्म्याची प्रतीती, हे नको शोधायला.
आणि तक्रार भगवंताला जाणायले का जगाला जाणायले का देहाला मानायले का विषयाला भोगायले का वृत्ती त्या विकारात जगायली हे कळायला नको. तिथं वाचली म्हणजे विकार गेला का? तुझ्या नानाने सांगितलं का? तुझा विकार टाकलास की नाही? आकार बुद्धीतून गेला की नाही? निराकार तू झाले की नाही? ब्रह्मपदावर आलीस की नाही? आत्मभाव भोगलास की नाही? देहभाव त्यागलास की नाही? आत्मारामाचं दर्शन केलंस की नाही? सचितानंद पदावर आलीस की नाही? हे कुणी बघायचं? शेजारी किती मूर्ख पण आहे. ताट वाढलं तर गिळणं. त्या भाताला बघून पोट भरते का? खावं लागतं. त्याचं बुद्धीनं त्याच्यापाशी जावं लागतं. ताट वाढलं गिळणं. मग मी बघायले बघून पोट भरतं का? बघून पोट भरत नाही, त्याला जाणून पोट भरत. कळो या तुम्हाला, न पटो या न पटो, आम्हाला माहित नाही काय आहे ते. द्वैतामध्ये ती स्थिती नाही. नुसतं बघितलं डुललं हल्लं म्हणजे झालं का? दोष काढा आधी, निर्दोष म्हणा. खरंय माऊली, शेजाऱ्याला कळत नाही, स्वतःला कळते माऊली. हे आपल्यालाच कळते की आपण कुठपर्यंत आहे, कोण्या स्थितीत आहे, कोण्या अवस्थेत आहे. शेजाऱ्याला दुर्बीण लावली काय, घरातल्या दुर्बीण लावून पाहिजे हे दिसतच नाही कोणालाच दिसत. जरी हातात परमार्थ असला तर आपला दोष काढावा, नरम बनावं, नम्रता असावी. नम्र व्हा, ज्यात समोरची दया याल. बिलकुल नम्र झाला भूता तेने कोंडिले भगवंता. प्रेमळ बनावं. जेव्हा काल कसं म्हणले, आम्ही तुमच्याकडे भावीकडे बोलत बसले कार्यक्रम, आम्ही होतो बसले. वाक म्हणावं लागत नाही, तसं ज्ञान झाल्यावर नम्र होतच. अहंकारामध्ये नम्र नाही, बोधात विनम्र होत, ज्ञानात शांत चित्त होत, आणि मोक्षात चित्त बाधित होत. कुठं माती कळत कळतच नाही ना. बोलता आलं म्हणजे सगळं झालं का? पाठ केलं म्हणजे झालं का? अनुभूती कुठे आहे? राहा अनुभूतीत. वाणी बंद कर, दाखव तुझी अनुभूती कुठे आहे. समजत नाही मॅडम आपल्याला. अनुभूतीत राहिल्यानंतर कशाचे नियम आणि कशाचे नियम. आपली अनुभूती बघायची, स्वानंद पदात जगायचं, देहाभावातून निघायचं, समरस भगवंतात व्हायचं, आणि त्याचं सुख आपलं आपण खायचं, जगाला मी द्यायचं. ते पगडास झाल्या कसं बोलतात खालच्या लोकांना, तुम्ही या खा म्हणतात नाही. पाय घालता, अन्न वाया घालता का तुम्ही? मी बघतो तुमच्या घरात करत आम्हीच्याच जातो का एक कण वाया. ज्ञानाचं जेवण जेव घालणारे फक्त संत असते. ते पाठ झालं, हे पाठ झालं, काही उपयोग नाही. पुढच्या अवस्था जर असेल तर पाठाचं महत्व आहे, आणि पुढच्या अवस्था नसेल तर सपाट नाही का? कुठं बोलतात काय? चला, जेथ योग ज्ञानाची या प्रौढी, ओलांडून या जन्म कोडी, न निगो या भाषा बुडी, देती योगी. योगी ज्ञान योगी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तद्रूप होतात, परमभावामध्ये सहज येतात, ज्ञानाचा खोल भोगतात, आणि आत्मस्वरूपामध्ये बुडी जर मारली तर वर येत नाही. ऐक बघा, न निगो या भाषा बुडी देती योगी. त्या आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये, आत्मसुखाच्या आनंदामध्ये वृत्ती जेव्हा विलीन होती तर ती दंग होती, ती बाहेर येतच नाही. ते योगी असतात. आपला एका क्षणात देहभाव जागा होतो. एका क्षणात मंगल झालं की घर दिसतो. क्षणभर पण आवेदात नाही, पण राहत नाही. क्षणभर पण आवाच्य बनत नाही. अवाच्य म्हणा. त्या स्थितीमध्ये ब्रह्मभाव जागा असतो, आणि पांडुरंगाचा स्पर्श असतो, ज्ञानाचा उत्कर्ष असतो. तो योगीराज असतो. कल्याण असतो, तो योगीराज असतो. योग म्हणजे काय? ऐक्य. ज्ञानयोगी, कर्मयोगी, ध्यानयोगी. चांगदेव ध्यानामध्ये राजी होते. समाधीत ध्यान लावायचे, समाधी राहायचे. 6 महिन्याला बाहेर यायचे.
पुन्हा 6 महिन्याने ध्यानात जायचे. 1400 वर्षाचा प्रवास होता, पण ज्ञानाविना कोरडे राहिले. मुक्ताबाईचा बोध घ्यावा लागला. 65 वयातून मुक्त झाले. पुन्हा मुक्ताबाईला सोडलं तर तिच्यासोबतच राहिले. पुन्हा आई म्हणले मुक्ताबाईला, आई असं म्हणायचं चांगलं. 1400 वर्षाचे आणि मुक्ताबाईची मुकली. आणि एवढं मोठं वृक्ष 1400 वर्षाचं अधिकारी संपन्न होते ते, पण ज्ञानाविना कमी होते. त्रुटी होती ज्ञानाची. मग काय होतं? पवित्रता, योग संपन्न, 6 महिने योगात राहणं आणि मेलेली मडे उठवणं, ते काम केलं त्यांनी. 10 किलोमीटरवर प्रेताचा वास येत होता. लोक आणून टाकायचे मडे मेलेले, आणि ते आले की उठवायचे समाधीतून बाहेर. त्यांना म्हणले माऊली, तेव्हा मेलेले उठवतात, पुन्हा मरणार झाले, पण न मरणार असा बोध द्या ना तुम्ही. पुन्हा मरूच नाही, त्याला जन्माला येऊच नाही असं ज्ञान द्या, तेव्हा ते जागे झाले. नाही अभिमानात मी उठतो, मी योगी, ते म्हणे मरण येऊन असं सांगा ना ज्ञान. ते पुन्हा उठल्या मरतोच की. मग असं व्हावं चिंतनानं की ते मरणच मरून जावं, ते ज्ञान. मरणाला मारणार ज्ञान. मरण माझे मरून गेले, संती केले अमर. हे आत्मरूप झाले ना, कुठं मरण आहे? हे चिंतन भाग वेगळा, चांगदेवाचे तो योग वेगळा. चला हो माऊली, त्यासाठी पण मुक्ताबाई होऊन आलात तुम्ही. रोज मरणमारी विद्या रोज देता आम्हाला. खरंच आहे माऊली, आम्ही किती भाग्यवान. त्यांना 1400 वर्ष करावं लागलं तपश्चर्या, आम्ही काय केली माहित नाही आम्हाला. ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मविद्या मरणाला मारणार. जेत योग ज्ञानाची या प्रौढी, ओलांडून या जन्म कोडी. कोटी जन्म ओलांडून जेव्हा ब्रह्मज्ञान तुम्हाला मिळालं, तर हेळसांड करू नका. जन्म हे का ऐका, जेथ योग ज्ञानाची या प्रौढी, ज्ञानाची संपत्ती तुम्हाला भेटली. योग, योग म्हणजे ज्ञानाचं ज्ञान, ज्ञान म्हणजे बुद्धीचं भगवंताचं ऐक्य. प्रौढी म्हणजे संपत्ती भेटली सुखाची. मग काय झालं? ओलांडून या जन्म कोडी. हजारो जन्म ओलांडून जेव्हा तो योगी ब्रह्मज्ञानामध्ये बुडी मारतो, तर तो वर येतच नाही, जन्म घेतच नाही. काय बोला, एका ची शक्ती काय, दैवी शक्ती म्हणजे त्याला. आणि काय पाठ केलं नाही, पीठ केलं नाही, काय आपोआप हातात माऊली आली, आपोआप पातून येतं. कसं येतं काय येतं आम्हाला माहित नाही. आंबे झाड लावलं, झाडाला म्हणलं कसे आंबे आले रे, किती आले आंबे तुला? ते म्हणतं मला माहित नाही, पण आंबे आले. का? कारण 2000 कधी 4000 कधी. तसंच खायलो आम्ही माऊली, आम्ही भरभरून खायलो, बुद्धी मस्त प्यायली, खूप खायलो. चला, देही असता परी ए देही असता, जो न एची आपण बया घाता, जो न एची आपण पया घाता. आणि शेकी पंडू सुता तेथेच मिळ पांचवे ओली. नाही 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 नाही, एक मिनिट. दाची पहिलं मेरा तेच आहे, पण वरच पण हो. जे आकाराचे पहिलं तिरा, जे नादाचे पहिलं मेरा, ते तुरेचे माझ घर परब्रह्म. तुरेचे माझ घर परब्रह्म. जे तुरी अवस्था म्हणजे तो मी अवस्था हृदयात उत्पन्न होती, पण तो मी मनात वृत्तीचा लय होत नाही. म्हणून तुर्याचा माझ घरामध्ये वृत्ती जाती आणि त्या भगवंताच्या सुखाला अनुभवती. त्याला म्हणतात तुरेचे माझ घर.
त्या परब्रह्म परमात्म्याची अनुभूती घेताना तो मी आहे असा भाव जागृत होतो आणि देह मी नाही असा निश्चय होतो. परमात्म्याचा साक्षात्कार होतो, वेदाचा चमत्कार होतो आणि बुद्धीला त्या भगवंताचा विष्कार होतो. त्याला म्हणायचं तुरेचं माझ घर. चला आता घराच्या पलीकडे कोण परमात्मा? मग जगताचा आकार असू दे, देवाचा आकार असू दे, देहाचा आकार असू दे, सगळ्याला आकाराला ओलांडून जेव्हा बुद्धी परमात्म्याला जाणता जाणता परमात्म्याच्या सोबत जाती, त्याला ओळख देते आणि ती वृत्ती त्या बुद्धीला म्हणते तू ब्रह्मा आहेस. ती निश्चय करते मी देह नाही. आणि असा अनुभव जेव्हा बघती तर ती आकाराच्या पलीकडे निराकार परमात्म्याच्या जवळ राहती. पण ती वृत्ती तिथं जिवंत असती. त्या वृत्तीचा बात त्या ऐकल्यानंतर अनुभूतीनंतर होतो त्याला तुरीचं माझं घर. तुरी अवस्था म्हणजे ज्ञान भोगनाची अंतःकरणामध्ये असलेली स्थिती. पण त्या स्थितीला सुद्धा सोडून पुढे जावं लागतं आणि तेव्हा आपल्या महिमेत राहावं लागतं. तिथं वृत्ती नाही, तिथं विषय नाही, तिथं कशाचा स्पर्श नाही, पण तिथं अनुभूती आहे. तो ज्ञानाचा चमत्कार आहे, वेदाचा साक्षात्कार आहे, तो ब्रह्म साक्षात्कार असतो. तिथे भगवंताचा आणि तुमचा ऐक्याचा अनुभव असतो. तिथे वृत्ती विना तुमचा तो आनंद असतो, तो परमानंद असतो. तो ज्ञानी महात्म्याचा आतल्या आत सुखाचा स्पर्श असतो. करता येत नाही शब्दात आलं ना ते. इतकं अवघड आहे. काय चमत्कार आहे माहित नाही मला, पण व्हायला खूप चमत्कार आहे. भगवंतानं भरभरून दिलं. बाप रे बाप. हो माऊली, सुंदर, किती सुंदर शब्द आले. बापरे. तुरी अवस्था नाही, तोच मी आहे, देह मी नाही ही अवस्था. तिथे वृत्तिगत ज्ञान असतं, वृत्ती लय पावलेली नसते. त्या अवस्थेमध्ये ती वृत्ती, त्या वृत्तीचा बाद परमात्म्याशी ऐक्य झाल्यावर होतो. परमात्म्याची अनुभूती येते. तो मी आहे आणि देह मी नाही हा निश्चय होतो. परमात्म्याचा साक्षात्कार होतो, वेदाचा चमत्कार होतो, भगवंताचा आविष्कार होतो. ते तुरीचं माझघर आहे. आकाराला ओलांडून ती परमात्म्याला जाणता जाणता परमात्माच होते आणि वृत्ती तो मी हा निश्चय करते. तेव्हा त्याला त्या वृत्तीला अनुभव येतो. मग ती वृत्ती राहत नाही, तिचा बाध होतो, तिचा भगवंतात तिचं ऐक्य होतं. ती ज्ञान भोगण्याची अंतःकरणाची स्थिती म्हणजे ती तुरी अवस्था. मग ती पण अवस्था सोडून तो आपल्या महिमेत जातो. तिथे वृत्तीही नाही, तिथे अनुभूतीच आहे. तो ब्रह्म साक्षात्कार आहे, तो भगवंताचा ऐक्याचा अनुभव आहे आणि तो वृत्तीविना हा अनुभव आहे. तो फक्त परमानंद आहे. असा हा ज्ञानी महात्म्याचा आतल्या आत झालेला सुखाचा स्पर्श आहे. असा ज्ञानी महात्म्याचा आतल्या आत झालेला सुखाचा स्पर्श आहे. त्याचा तो स्पर्श तुम्ही आम्हाला शब्दात सांगितलं माऊली. तुम्ही जो खोकता नाही तुरी अवस्थेच्या घरात राहता माऊली तुम्ही. खूप सुंदर आविर्भाव तयार व्हायला. ओवी बोलायली, ओवी मन डोलायला, ओवी बोलायली, हृदय हलायला, स्वानंद पद चित्त भोगायला, चिन्मयता प्रगट व्हायली आणि स्वानंदाची प्रतीती येली. परमात्म्याची स्थिती त्या ठिकाणी मनाची, त्या ठिकाणी ते मन विराजमान झालं, परमात्म्यात विलीन झालं. हे बाहेर कशाला गेलं आता? त्याला मोक्ष म्हणतात, त्याला परमात्म्याची प्रतीती म्हणतात, त्याला आनंदाची रीत म्हणतात, त्याला वास्तव अभेद म्हणतात, त्याला वेदाचं ज्ञान म्हणतात, त्याला गीतेचं ऐश्वर म्हणतात, त्याला माऊलीचं हृदय म्हणतात, त्याला जीवनाचं सार म्हणतात. योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्म कोढी न या भाषा बुडी देते योगी जे अकाराचे पैरतीर, जे नादाचे पैलमीर, तुरेचे माझगर परब्रह्म दे, नादाचे पैलमीर. तो मी आहे, तो मी असा अनाथ नाद त्या बुद्धीमध्ये निनांतो, तो मी आहे असा स्पर्श होतो. पण तो मीचा सुद्धा जो जाणीव असती ती बंद होती. त्याला तुरी अवस्था पलीकडे गेलेलं भगवंताचं सानिध्य बुद्धीला प्राप्त झालं असं सांगतात. आणि बुद्धी बोधात आणि परमात्म्यात विलीन झाली असं म्हणतात. तो योगी त्या बोधात त्या आनंदामध्ये बुडतात, ते बाहेर येत नाहीत असं माऊली सांगतात अर्जुनाला. तू पण तसंच आनंदामध्ये बुडून जा असं बोलतात माऊली ओवीच्या द्वारे. एवढा भावार्थ श्लोकातून निघत नाही गीतेचा. निघतो का मॅडम? नाही निघत, नाही निघत. आता ऐका.
मोक्षा सकटगती जेथ येते विश्रांती, मोक्षा सकटगती जेथे येते विश्रांती, गंगादी अपांपती सरिता देवी, गंगादी अपांपती सरिता देवी. जेव्हा गंगा सागराला मिळालं तर थांबती व्हायचं, ती पुढे वाहत नाही. तसं बुद्धी भगवंताला भेटल्यावर देहावर येत नाही, संचाळ बनत नाही, कुठंच सारखत नाही, तिथंच थांबतो. कुठं? देवापाशी वय, पोरापाशी वय तुझ्या नाही, परमात्म्यापाशी थांबते बुद्धी. का? तिला सुख मिळतं, तिथं तृप्त होती, मुक्त होती, ईश्वरामध्ये तदाकार होती, तिथे थांबती. गंगा समुद्रापाशी थांबते, मग धावत नाही, वाहत नाही, दर्या डोंगरातून पळत नाही, काट्याकोटातून जात नाही. कळालं? सुख येण्याची देहे, ते सुख येण्याची देहे, या सुखामुळे ब्रह्मसुख भोगता आलं, स्वर्ग नरक त्यागता आलं, अविद्येला बाधित करता आलं, संताच्या चरणापाशी अध्ययन झालं, परमात्म्याचं धन लुटता आलं, मन राम बनलं, तेव्हा हे आयुष्य धन्य झालं, आयुष्य धन्य झालं. तोपर्यंत नाहीच. ते सुख येण्याची देहे, पाय पाखडी आला आहे, जो भूत वैषम्य नोहे विषम बुद्धी, तो भूत वैषम्य नोहे विषम बुद्धी. त्या पुरुषाची बुद्धी विषम होत नाही. का? ते सुख जेला आहे, आत्मसूत्र प्राप्त झालं, ते विषम जगावर देहावर कशाला येईल? सम ब्रह्म भाव भोगे, म्हणून तो त्या आपल्या भोगात, त्या आपल्या सत्तेत सम मध्ये असतो, विषम मध्ये येत नाही. म्हणून माऊली म्हणतात, काय म्हणतात ऐका, तो जो भूत वैषम्य नोहे विषम बुद्धी, त्याला ह्या देहात परमसुख भोगता येतं, तो भोगतो. मग ही विषम सत्ता आहे अज्ञानाची, देहाची. हा खोटा आहे, तो खरा आहे. मग खऱ्यामध्ये बुद्धी गेल्यावर खोट्या विषम सत्तेकडे येत नाही, कारण त्या खऱ्या सुखात असतो, समभावात असतो, विषम देहाला सोडलेला असतो. म्हणून तो विषम भूताला बघत नाही, तो माझ्यात असतो, तो योगी आहे. त्या देहातच मला प्राप्त करतो, तो योगी आहे, तो भोगी नाही, योगी. अरे चला बाबा, काय बोलावं काय सांगावं तुम्हाला. पाय पाकळी आला आहे, ते त्याची बुद्धी विषम सत्तेकडे जातच नाही, खोट्या देहाकडं. विषम सत्ता म्हणजे जगत, आणि समसत्ता म्हणजे परमात्मा. आणि समकडून विषम यायला ती तयार नाही, कारण ती समोर रूप झाली, व्यापकात आली, ते त्या देहामध्ये भगवंताला भेटून एकरूप झाली. मग ती बाहेर कशाला येईल? दुःख भोगायला नाही, दुःख संपलं तिचं, प्रारब्ध थांबलं तिचं, कारण ती भगवंतापाशी आली. कुणाचं प्रारब्ध? कुणाला? देह भावच नाही तर प्रारब्ध कुणाला? संबंध देहाचा नाही, प्रारब्ध कुणाला? कोंडी जैसे दीपाचा कोडी जैसे, एकच तेज सरीसे, तैसा जो असे सर्वत्र येशो. दीपाच्या कोडी जैसे, 1000 दिवे लावले, प्रकाश वेगळा आहे का? सगळ्या दिवाचा प्रकाश एक आहे, सगळा तो एकच आहे, सगळ्यात तो एकच, सगळा तो एकच आहे, आणि सगळ्यात तो व्यापकच. किती सुंदर उदाहरण दिलं दिव्याचं. कोटी दिवे लावले, प्रकाश एकच आहे, तसा कोटी देहामध्ये तो प्रगट झाला, तो एकच, भिन्न नाही. दीपाच्या कोडी जैसे, एकच तेज सरीसे, तैसा जो असे सर्वत्र येशो. सगळा परमात्मा, सगळ्याच्या हृदयात परमात्मा, कणात परमात्मा, अणुत परमात्मा, रेणुमत परमात्मा, मी पण परमात्मा, असा जेव्हा भाव जागा होतो, तो संत महात्मा हा योगी होतो.
तो देहात नसून परमात्म्यात असतो. वृत्तीचा बाद करून तो निराकारात असतो. विकार देहाचा संबंध त्याचा संपलेला असतो, कारण तिथं माया ही हे सांगितले माऊली. योगाचं वर्णन आहे, इथं ज्ञानाचं वर्णन आहे. इथं काही बाकीच्या गोष्टी गप्पा सांगायला वेळ नाही मला. इथं कसा संबंध येत नसतो. लोण्यामध्ये दूध नसतं. लोण्यात दूध नाही, लोणी दुधा वाचून नाही. पण लोणी हातावर दूध तिथं राहत नाही. खरंच आहे माऊली, खरंच आहे. ज्ञानाचं वर्णन खूपच सुंदर वाटेल. ती अवस्था, ती स्थिती, ती भोगायची. फक्त इच्छा आहे त्या आनंदात उडी द्यायची. असं तोंड मला सुटायची माऊली अवस्था आहे. अशा काही करावी ताकाची. उलट ताकाला बायका मध्ये ताक करते. लोणी माहित नाही ताक पिते. नाचू नाचू ताक पिते. उड्या मारू मारू उलट त्याला फोडणी टाकून ताक पिता येत नाही. बाद होत त्याला आगे टाकायचं. तेनी समत्वे पंड सुता, जे जो देख त्या सांगता, तो मरण आणि जीविता नागवे पुढे. तो मरण आणि जीविता नागवे पुढे. तो जन्म आणि मृत्यूच्या एरझऱ्यामध्ये सापडत नाही. त्याला जन्म आणि मृत्यू स्पर्श करत नाही, कारण तो माझ्यात आहे, मी त्याच्या नागवे पुढे. ज्या ज्ञानानं जन्म आणि मृत्यू भस्म होतात, असा कोणता परमार्थ आहे अजून सांगा ना. माती कळण वळण ऐसेनी समत्वे पंडू सुता. असाच या देहामध्ये सौकड तो परमात्मा आहे अशी अनुभूती घेणारी वृत्ती आहे. आणि ती वृत्ती जीवाला मुक्तीकडे नेल्यानंतर समभाव जागा झाला, साक्षी भाव तयार केला, ज्ञान तिथं प्रगट झालं, अज्ञान तिथं बाधित झालं, आणि त्याचं जन्म मरण तिथं संपलं. तो माझ्याकडे असतो. जन्म मृत्यू त्याला शिवत नाही, कारण त्याचा देहभाव उरत नाही. तिथे देहभाव आहे, तिथं अज्ञान आहे, तिथं वासनेचे संस्कार आहेत, कर्माचा संबंध आहे, जगताचा संबंध आहे, विषयाचे ठिकाणी बुद्धीचा उगम आहे, तिथे जन्म मृत्यूचा प्रकार आहे. दैवागळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्य ते जे डोळा लागला तया. जे साम्य से जे डोळा, साम्य सेजे. सेजे म्हणजे अंतरुण, डोळा म्हणजे झोपला, शांत झोपला तो आत्मसुखाचा भोग घेतो आणि समरूपामध्ये येतो. तो डोळा बघा ना, सेजे. तसं आपण थकून झोपतो आणि डोळा झोपेचं सुख घेतो मन, घरान काही नाही. तसं साम्य ते जे डोळा बघा, ऐका. जे साम्य से जे डोळा लागला तया, तो भाग्यवान ठरला. त्याच्या ठिकाणी समभाव जागा झाला. त्याच्यात तो डोळा म्हणजे त्या सुखाचा सोहळा त्यानं भोगला. त्या सुखाच्या ठिकाणी तो निजला. सेजे साम्य सुखाच्या सेजेवर तो जीवात्मा झोपला. पुन्हा त्याला जाग नाही आली. कशाला जाग येईल त्याला? त्या सुखाला भोगते, व्यवहार इंद्रिय करते, मन तिथं नसते, जगताचा अभाव असते, तो परमेश्वरात असते, आणि विकार संपते, आणि तो निर्विकार बनते. व्यवहार तिथं नसते, आसक्ती तिथं नसते. व्यवहार कुठला? अविद्या नाही, विकार कुठला? जगत भाव नाही, ब्रह्मभाव दाखला. जन्म मृत्यूच्या एरझाऱ्या नाही, कारण त्याला स्पर्श माझाच आहे, तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे. तो देहात नाही, कारण तो चहूकडे परमात्म्यालाच बघतो. ती वृत्ती असते त्याची समभावाची, साक्षी भावाची. तिथं ज्ञान प्रगटलेलं असतं, अज्ञान बाधित झालेलं असतं, देहभाव नसतो, वासना संपलेली असते, कर्माचा संबंध नाही, जगत त्याला बाधा करतच नाही. अशा त्या आत्मसुखाच्या भोगात, त्या समरूपात तो भाग्यवान सुखाचा सोहळा भोगून त्या साम्य सेजेवर, त्या साम्य सुखाच्या सेजेवर तो ज्ञानी महात्मा झोपलेला असतो. तिथं मनच नाही तर जगत भाव कुठला? विकारच नाही तिथं फक्त निर्विकार प्रगटलेला असतो. तिथं आसक्तीच नाही तर व्यवहार नाही, तिथं देहभाव नाही कारण अविद्याच नाही, तिथं फक्त ब्रह्मभाव. त्या साम्य सुखाच्या सेजेवर
किती सुंदर आहे माऊली तो आत्मसुखाचा सोहळा बघून त्या सुखात तो कसा शांत दिसतो, किती छान आहे. झोपलेलं आहे मस्त तसे, मन नाही जगत नाही काही नाही, फक्त सुख आणि सुख. ही अवस्था आपण भोगावी. म्हणून तो दैवा आगळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्य त्यांचा डोळा लागला तया. तुझं भाग्य किती मोठे आहे. तू मला जाणतो, माझ्यापाशी येतो, माझ्यापाशी त्याला कोण राहतो, ब्रह्मसुखाचा भोग घेता घेता तिथंच झोपतो. खूप छान आहे. चला खाली आता आपण श्लोकावर आलो. श्लोक नंबर 29 ओवी 1081. आणि मनोबुद्धी नाही प्रकृतेव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यपश्यति तथात्मानं कर्तारं सपश्यति. चला, प्रकृतेच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. प्रकृतीकडून केली झालेली कर्म ज्ञानी महात्माच्या कर्माला साक्षी रूपाने पाहतो आणि अज्ञानी मूर्ख पामर त्या कर्माला धारण करून करता बनतो, सुख दुःख बघतो. प्रकृतेच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. ज्या प्रकृतीच्या द्वारे केले झालेले कर्म प्रकृतीकडून होतात, मी करत नाही. जेव्हा बुद्धी मी करता म्हणते, सुख दुःखाला समोर जावंच लागतं. जडामध्ये ती थांबते तर भगवंतापासून ती लांबते. समजून घ्या, ज्ञान नुसतं ऐकायचं बोलायचं नसतं. अनुभूती भोगून जेव्हा देहभाव संपला, भस्म केला, जळून राख झाला, ज्ञानाच्या शक्तीनं देहभाव अज्ञान जळून राख होतं, मन पाक होतं आणि ईश्वराचं सानिध्य प्राप्त होतं, तेव्हा तो मुक्तीच्या घरात राहतो. तो स्वतः देव होतो. कुणाची पूजा करायची कुणी? स्वतः भगवंत असताना बंधन का? स्वतः स्वानंद असताना जडाचा प्रेम का? स्वतः मुक्त असून जगताच्या बंधनात अडकलो का? मोह पाशाला बांधून घेतलं का? देहाचा भ्रम तुम्ही केला, जगताचा सानिध्य तुम्हाला आलं आणि मन ईशामध्ये फसलो, तेव्हा ते सद्गुरूकडे आलं. तेव्हा मनाला त्याच्या स्वरूपाची जागृती झाली, अनुभूती स्वतःला आली, वेदांताची शक्ती बुद्धीमध्ये प्रगट झाली, परमात्म्याची ओळख केली आणि त्या ठिकाणी स्वची अनुभूती स्वला त्यानं भोगली. स्वची अनुभूती आली, स्वानुभूती म्हणतात. स्व म्हणजे तो परमात्मा, अनुभूती म्हणजे बुद्धीचे ऐक्य आणि ऐक्यामध्ये आनंद, तो परमानंद, तो सदा भोग असतो. वृत्तीविना तिथं स्वानंद असतो आणि तो महात्मा त्या भोगात असतो. वृत्तीचा त्याग असतो, अज्ञानाचा नाश असतो, देहाचा बाध असतो, परमात्म्याचा प्रकाश असतो, केवळ सुखाचा तिचा आविर्भाव असतो. तो ज्ञानी महात्मा असतो. रूपाने पाहतो आणि अज्ञानी त्या कर्माला धारण करतो, त्या कर्माचा कर्ता होतो, मग भोगताही होतो आणि सुख दुःख भोगत राहतो. पण जो ज्ञानी महात्मा आहे तो अकर्ता असतो, तो जडात थांबत नाही. जडात थांबतो तो भगवंतापासून लांबतो. पण जो भगवंतात असतो त्या शक्तीनं देहभाव भस्म होतो, अज्ञान जळून राख होतं, मन पाक होतं, ईश्वराचं सानिध्य येतं. तो मोक्षाच्या घरात असतो, तो स्वतः देव होतो. तो स्वतः स्वानंदात राहतो. मी स्वतः स्वानंद आहे तर मी मोह पाशात का? मी स्वतःच आत्माराम आहे तर जगताचं कशाला? मन विषयात फसलं म्हणून ते सद्गुरूकडे आलं आणि सद्गुरूला शरण जाऊन त्यानं ते आपल्या दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा त्याला अनुभूती आली, बुद्धीची जागृती झाली, वेदांताची शक्ती हृदयात आली, परमात्म्याची ओळख झाली, स्वची अनुभूती स्वला आली. त्याला म्हणतात स्वानुभूती. स्व म्हणजे परमात्मा आणि अनुभूती म्हणजे ऐक्य. त्या परमात्म्याशी ऐक्य झालं, तो परमानंद. तो वृत्ती विना त्याने भोगला, तो स्वानंद खरा. वृत्तीचा त्याग झाला, देहाचा बाध केला, अज्ञानाचा नाश झाला, परमात्म्याचा प्रकाश आला, सुखाचा आविर्भाव झाला. तो ज्ञानी महात्माच खरा, तोच ज्ञानी महात्मा. अष्टांग दंडवत हृदय थांबलं भगवंत
हृदय आपलं भगवंतापाशी थांबलाच, देहाकडे नाही लांबलं. हा बोध नाही माऊली. त्या ग्रहण केला बुद्धीनं, आणि ती बुद्धी हृदय एक झालं आणि भगवंताचं सुख तिथं प्रगट झालं. तेच तर ज्ञानाचं वैभव आहे बेटा. बोलणं, वाचणं, ऐकणं हा वेगळा भाग आहे, आणि ही स्थिती मांडणं वेगळा भाग आहे. अनुभव येणं हा उच्च भाग आहे, आणि तिथं राहणं ब्रह्मभाव आहे. ब्रह्मभाव जागावा, देहभाव जळून राग करावा, त्याला ते जीवन जगलं म्हणावं. देहभाव कशाला टक 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 बोलायचं नुसतं? जा ना अनुभूतीमध्ये आता, कळू भान कशाचे नियम आणि कशाचं काय. स्वानंदामध्ये जा. कोणचा नियम आहे तुला आता? नियम कशाचा नियम? आपलं सुख, आपली भेट, आपला पांडुरंग, आणि आपण त्या ठिकाणी असल्यावर देहभाव उठतो का? होतच नाही ही अवस्था. नाही माऊली. म्हणून हे इकडच्या जगात आवडतं तुम्हाला. त्या अवस्थेत गेल्यावर कशाचे नियम? नाही बाळा, नाही. आपण आपल्या स्थितीत या, आपलं सुख आपण भोगा, आणि आपल्या आत्मारामाचं दर्शन आपणच घ्या. त्या दर्शनामध्ये स्वानंद पद मिळतं. त्या दर्शनामध्ये मी कोण कळतं, आणि त्या दर्शनामध्ये सुख पदरात पडतं, आणि ते सुख संपत नसतं. अविनाशी सुख आहे ते भोगायचं. कशाला देवावर यायचं? टकटक टकटक लावायची? भोग नसो. आयुष्याच्या साधनेसाठी तर आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार अवलोकने नारायण दिला. आपल्या भूमिकेचा आता कधी पुढे कधी कशा. चला. आणि मनोबुद्धी प्रमुखे, कर्मेंद्रिय असेखे, करी प्रकृतीचे हे देखे साचे जोगा. करी प्रकृतीचे हे देखे साचो जोगा. ज्या मना बुद्धीच्या साह्यानं प्रकृती कार्य करती, गुणाचा उद्भूत होतो, गुण प्रगट होतो, त्यानुसार ती प्रकृती कार्य करती. हे देखे साचो जोगा. प्रकृतीने केलेल्या कार्याला ती बुद्धी ब्रह्मरूपामध्ये जाऊन त्या कर्माला पाहती, संबंधातून येते, ती बुद्धी ब्रह्मरूप होती. हा साचो जे गातोच खरा झाला, तो माझ्यामध्ये आला. प्रकृतीच्या कर्माने श्लोक एकच वाहून उद्धार व्हावा. 50 श्लोकाची गरज नाही. गरज आहे? किती सुंदर आहे. प्रकृतीच्या कर्माने क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तदात्मान कर्तारं स पश्यति. मी करता नाही आहे, करता प्रकृती आहे. मी साक्षी आहे. इंद्रियात विकार होतो गुणामध्ये, गुणामुळं, आणि गुण त्या प्रकृतीला कर्मरूप करतात. कार्यरत होती प्रकृती. मग मी गुण नाही, मी कार्य नाही, मी प्रकृती नाही, मी क्रिया नाही, मी कर्म नाही, त्या सगळ्या गाड्यांना त्याच्यावर भिन्न नाही. मी भगवंताशी अभिन्न नाही. मी प्रत्येक आत्मा आहे, सर्व साक्षी आहे. करता का म्हणू, भोगता का हो, विषयाकडे का जाऊ, पापुण्याला का पाहू, आणि देहावर करी देहावर का मी येऊ. ज्यांना कळालं त्याला गीता कळाली. टकटकना लावायची, कळणं नवळं नवगत. हा श्लोकाचा भावार्थ कळावा, आणि हे बुद्धीनं भोगावं. तिथे ज्ञान जिवंत म्हणावं, त्याला महात्मा म्हणावं. तुझा आपलं अनुभव घ्या ना, कर्तेपणा धुवा ना. एवढं का देहावर तरी कमाता कळतं ना देहावर दुःख आहे. मग कशाला लावायची टक 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 टक. चला. आणि मनोबुद्धी प्रमुख आहे. मन बुद्धी काय मुख्य कर्माला. कर्मन म्हणतं नाम भेटायचे म्हणते की नाही.
गाड्याचा आवाज येतो दारात, ह्या बाईला ही गिबत जाई चालत ती. मनाला कळालं, पाय खाली गेले. मग हे प्रमुख आहेत ना, कर्म करणारा कोण प्रमुख आहे? मनबुद्धी प्रमुख आहे. ही उभी लावावं लागते. कोणतं गीतेकडे ओवीकडे यावं लागते. हा नीट होते मग माणूस तिथं, आधी नसते. आणि मनबुद्धी प्रमुख आहे, कर्मेंद्रिय असिक आहे. मन ह्या कर्माला मुख्य कोण आहे? मनबुद्धी. मग मन म्हणतं आता आज काय रस करायचा, परसमध्ये पैसे भरले गचागच, या बाईसारखे आणले आंबे, आणि पर्सनल मध्ये नसल्या पैसे आंबे आहेत का? तसं कर्म करायला प्रमुख आहे मनबुद्धी. मग जेव्हा मनबुद्धी कर्मेंद्रियाला मुख्य आहे, तर त्या मनबुद्धीवर डिपेंड कर्मेंद्रिय कार्य करतात. कर्मेंद्रिय असे के तरी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. हे जो पाहतो कोण पाहतो? आधी प्रमुख आहे. कर्मेंद्रिय असे के तरी प्रकृतीचे हे देखे साचे जोगा. कर्मेंद्रिय कर्म करतात आणि त्या कर्माला प्रमुख मन असतं, बुद्धी. आणि त्या मनबुद्धीच्या द्वारे कर्मेंद्रिय त्या प्रकृतीच्या रूपानं त्या कर्माला करता बनतात. क्रियारूप होती प्रकृती, कर्म करते. आणि हे जे जाणलं, हे जो जाणतो तो साचे, तो खराय. तो कर्माला पाहतो, कर्माचा भोगता होत नाही, करता होत नाही, कारण तो माझ्या हात आहे. त्याला कळालं प्रकृती कर्म करती, मी करत नाही. मन बुद्धी वायूच आहे, मी वायू नाही. मन वायू आहे, बुद्धी अग्नी आहे, आणि कर्मेंद्रियाला प्रमुख आहेत. असतील आम्हाला काय करायचे? पण मी कर्म नाही, कर्माचा संबंध नाही, कर्माचा करता नाही, कर्माचं फल मला घ्यायचं नाही. कर्माला सोडून मी भगवंतात आहे. मी कर्माला पाहणारा, आणि पाहणारा साक्षी असतो, आणि साक्षी हा ज्ञानी असतो. तो कर्मातून भिन्न असतो आणि ईश्वराशी भिन्न असतो. तो सुखामध्ये तृप्त असतो, दुःखातून विरक्त असतो, देहबुद्धीतून बाजूला असतो, ईश्वराची एकरूप असतो. तो मुक्त आणि ज्ञानी असतो, तो विरक्त आणि विवेकी असतो, तो सदा सुखी असतो, तो प्रकृतीचा परे असतो, माझ्यासोबत एकरूप असतो. तो खरा साचे जोगा, तो खरा आहे. पुन्हा जन्म मरणाला यायचं, आईच्या उदरात चढायचं, नरकाकडे जायचं, का पाप पुण्य करायचं, का भगवंतापाशी थांबायचं, का तद्रूप बनायचं, का मोक्ष भोगायचा, का देहावर यायचं, ते तुम्ही ठरवायचं. आम्ही नाही, आमचा काय अधिकार आहे तुम्हाला ठरवायला? तुम्हाला जन्म कसा मातीत घालायचा, का सार्थकी लावायचं, हे तुम्ही ठरवायचं. आम्ही सांगायचं का? भांडणाऱ्या वेळेला शांत बस म्हणलं ती बसती का? आणि गप्प बसणारी भांडती का? रोमा रोमा तिचा तमगुण असतो, तो चांडाळ असतो, पापी असतो. म्हणून तमगुण उद्भवतो आणि बुद्धी भ्रष्ट होती आणि बिमारी जवळ येते. भगवंत दूर जातो, आयुष्य संपून जातं, नरकवास भोगावा लागतो. तमगुण लोकाला, आसुरी लोकांजवळ राक्षस येऊनी, पिशाच येऊनी, कारण ती वासना घेऊन तो पुन्हा खाली येतो, इतर बनतो. कामक्रोध काय करते? आता बी सुख लावू देतात, तर मेल्यावर बी सुख लावू देत नाहीत. लावू देतात. तमोगुण म्हणजे चांडाळ, तमोगुण हा विटाळ आहे मनाचा. पण ज्याला ज्ञान नाही, ज्याला पुण्य नाही, ज्याला संत नाही, ज्याला ग्रंथ नाही, तो तमोगुणामध्येच एका जन्मात नाही, पुढील जन्मात तमोगुणाला कवटाळतो. त्याला शांतता नसते बेटा, सत्वगुण नसतो. सत्वा संजा येते ज्ञान रस लोभ एवच. रजगुणानं लोभ आहे, सत्वगुणानं ज्ञान आहे, आणि तमोगुणानं बुद्धीला भ्रष्टता. कारण तमोगुण माणसाला पिसाट लावतो, म्हणजे बुद्धी अशी थैमान घालते. पण तम कधी संपत हे श्रवणानं सत्व तयार होत. सत्व म्हणजे शांतता, दैवी गुण असतो तो. तत्वाला दैवी गुण, दैवी संपत्ती म्हटले. तत्वगुणाला काय म्हटले? दैवी संपत्ती. आणि तमोगुणाला असुर संपत्ती. आता रावण भक्त होता, शेवटी काय झाला? नाश झाला. की कालचा ह्याच्यामध्ये युट्यूब म्हणून सांगितलं की जेव्हा लंका पेटली, दन दन दन, त्याचं पाणी समुद्रामध्ये गेले. पेटल्यानंतर समुद्र असा अग्नी लावला कुणी? बजरंग बलीनं.
किती अग्नी एवढा भडकला, त्या सोन्याचं पाणी झालं. 56 कोटी घर सोन्याचे होते, सगळे घर सोन्याचे, सुवर्णाची लंका. आणि त्याचं पाणी होऊन कुठे गेला? समुद्र समजा काटायला तिथं. म्हणून एक सांगते तुम्हाला बेटा, तमोगुण काय तो ऐका. आपलं कर्म असतं, आपलं पाप असतं, आपल्याला कोणी त्रास देतं. समजा मी तुम्हाला भांडले किंवा मला वैताग दिला वगैरे वगैरे, जे प्रारब्ध असेल ते होतं. पण आपण तमोगुणात नाही यायचं नाही ठरवलं तर तमोगुण निघून जातं. आता आपल्याकडे साडी व्हायला, आपण त्यांना नाही बसा म्हणलं, ती उद्या येते का आपल्याला? नाही. तिला चहा नाही पाहिजे, ती उद्या येते का? बसती का? त्याकडे आपण बघितलंच नाही. ती म्हणते माझ्या घरी गेली बाई, बोलतच नाही. कशाला जायचं त्या बाईच्या घरला? तमोगुण म्हणतो ही मला जवळ घेतच नाही, कशाला जायचं त्याच्या घरात? जगासाठीच बापरे. तुमच्यात म्हणून तमोगुण येत नाही. मग तुम्ही तमोगुण सोडतच नाही ना. किती पोत्या वाचतात, किती गंगेत जातात, पण तमोगुण नाही. तुम्ही गंगेत राहा का समाधी बांधा, तमोगुण टाका. तुम्ही गंगे समाधी बांधायला लावा, तुमची जिवंतपणे बांधा. मग तुम्हाला गंगा काय करते? गंगा माग सरकली म्हणजे पहिले खतरनाक आहे. ती मुली खतरनाक पृथ्वीच आहे, चला बाजू. म्हणून ज्ञानगंगे नाले ते पूर्णता होऊन ते ज्ञानमय अवस्था. तिथं तमोगुण कशाला शिवाय? हे भगवंत प्रगटला, देवभाव कसा रमतात? गुणात नाही सरकटा, आपण नाही जाऊ शकत. जिथे ज्ञानाची पावर आहे, साधूचा आशीर्वाद आहे, वेदाचा चमत्कार आहे, ओवीचा प्रसाद आहे, तिथे भगवंताची भेट आहे, गुणाची नाही. हे गुण आहे. हे बोधानं अंतःकरणातला गुण बाहेर पडतो. या बोधानं, या वेदानं, या ज्ञानानं, या गीतेनं या गुणाची माती होती आणि आत्मस्थिती तयार होती आणि बुद्धी ब्रह्मत्वाकडे येते. तेव्हा ती भगवंतमय बनते, तेव्हा तो मुक्त होतो. सांगा साखळी गेलं का तमोगुण? पोते आहेत ना मन करता, मग टाका बी, मग पोतेला ये रिकामा टाक. ऐकून फरक नाही 12 वर्ष सुद्धा. तुमचं नवीन लोकांचं काय नाटक सांगून 12 वर्ष तर ऐकून बघत नाही. दगड हे ऐशेनी एक मिनिट. मरण आणि जीविता नागवे पुढे. तो जन्म आणि मरणाच्या चक्रात जात नाही, कारण तो समत्व बुद्धीला येतो. तो स्वतःला स्वतः पाहतो, तो कर्मातून बाहेर येतो. कर्माला धरणारा नसतो, कर्माचा साक्षीभाव असतो, तो माझ्यात असतो. प्रकृती कर्म करते, मी करता नाही. हा जो जाणतो तो साक्षी बनतो. पण कर्माला धरणारा कर्माच्या मागे धावतो, तिथं विकार होतो, त्याचं पुण्य पुण्य पाप पुण्य घेतो आणि पृथ्वी तलावर येतो पुन्हा मृत्यू लोकात. पण जास्त कर्मात वाहू नका, आम्हाला का म्हणून रागा येतो? मरते त्या कर्मातच कवर बी. कर्मातून उपासनेकडे जा, उपासनेतून ज्ञानाकडे या आणि ज्ञानाकडून परब्रह्म व्हा. एकाच ठिकाणी व्हा. पुढची प्रगती. दंडवत माऊली. म्हणून तो दैवा आंगळा वाणी तासे वेळोवेळा, जे साम्यतेचे डोळा लागला तया. साम्यतेचा डोळा लागला तया. तो समभावाला आला, कर्मातून भिन्न झाला, परमात्म्याचा स्पर्श झाला, भाग्यवान झाला. कर्मातून सुटणारी बुद्धी मला जाणती आणि जाणता जाणता भगवंत बनते. कर्माला सोडणारी बुद्धी कर्तेपणा धुवून टाकते, कर्माचं फल फेकून देते, आत्मारामाच्या दर्शनाकडे येते आणि ती बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती, ती मुक्त होते. म्हणून कर्माला सोडा, अधर्म तोडा आणि वाघ यज्ञ जोडा. यज्ञ हे ज्ञानाचे यज्ञ. म्हणून तो दैवा आगळा. त्याचं भाग्य तेच आहे ना, 80च आहे ना. म्हणून तो दैवा आगळा वाणी तासे वेळोवेळा. तो कसा आहे दैवा? कसा दैव का म्हणतो? भाग्यवान का? त्या जगतामध्ये असलेल्या परमात्म्याची सत्ता त्याने जाणली. सगळीकडे तोच आहे. कोटी दिवे लावले, प्रकाश एकच आहे. कोटी देह बनले, त्याच्यात तो एकच आहे आणि तो मीच आहे. असा साम्यतेचा सोहळा त्यानं भोगला. म्हणून तो भाग्यवान. दैव त्याचा आगळा आहे.
असा भाग कोणी जाणत नाही, असा कोणी बनत नाही. म्हणून तो भाग्यवान आहे, खूप भाग्यवान आहे जगात तो. तो जे साम्य माऊली तुम्ही मागे आले नाही घरी काही न करी आपरे धावी अंबरी अंबरते उरे घरची राहटती घरी. घरात राहणारी माणसं घरातच आहे, काम करतात. राहटती म्हणजे कर्म करतात. ज्या देहरूपी घरामध्ये कर्मेंद्रिय रूपी काम करणारे लोक काम करतात. मग ते काम त्या इंद्रियाने केले, काम मी केले बाई. राहटती घरी. राहटती घरी. ज्या घरात माणसं येतं ते घरात राहतात, ज्या देहात इंद्रिय येते ते राहतात. मग इंद्रियानं काम केलं का त्या बुद्धीनं काम केलं का जीवानं केलं? जीवानं बी नाही, बुद्धीनं बी नाही, कर्मेंद्रियानं या जे देहामध्ये जे जे कर्मेंद्रिय येतं ज्ञानेंद्रियाकडून हुकूम आला, कर्मेंद्रियानं कार्य केलं, बुद्धीनं ते जाणलं, मनाने निश्चय केला आणि ती माझ्यात आली, साम्यतेच्या शेजेवर गेली, शांत झोप आली, सुखरूप झाली. सांगा काय कठीण आहे? त्या बाया तुम्हाला प्रसंग इथं संबंध आहे कर्माचा, कर्तेपणाचा. हे संबंध सुटतो जेव्हा ही प्रकृतीचं निरूपण कळतं. प्रकृती आणि पुरुषाच्या माध्यमातून सांख्य योगानं कपिल महामुनीनं बुद्धीला जाग कसं केलं? हे कर्मेंद्रिय, कर्म करणारी इंद्रिय येतं, कर्मेंद्रिय येतं. हे देहाचे पार्ट आहे, ते देहाच्या घरात राहतात, कर्मे करतात. पण तू त्याला पाहतोस, तू करता नाही. पाहणारा साक्षी असतो, तो ज्ञानी असतो, तो जीवात्मा परब्रह्माचं एक वास्तवरूप असतं. तो कर्माला पाहतो, इंद्रिय कर्म करतात, प्रकृती कर्मरूप बनती. हे अशी जेव्हा हृदयामध्ये भाव जागा होतो, प्रकृती पुरुष सांख्य योगाचा प्रसाद होतो आणि कर्माचं मन बाहेर येतो, बद्धता निघून जाती, कर्माचा फल संपून जातो, कर्म अकर्म बनतं आणि बुद्धी भगवंतात एक होती आणि सुखाचा सहवास घेती, ईश्वरमय होती. तेच मोक्ष स्थिती. आयुष्याचा काल देवाला द्यावाच लागतो. लेकराला द्यायचा, घराला द्यायचा, स्वतःला कधी देते? नाचतीचं नाचते घरामध्ये, बाजूला टाक, फेक सगळं. 2 तास आपल्यासाठी पाहिजे. सांगायचं 2 तास मी चिंतनात राहणार, आत्मसुख घेणार, बाकीचा बंद. रिकामता कुणासाठी जगायचं? काय म्हणून खचून मरायचं? आपलं जीवन, आपली भक्ती, आपलं ज्ञान, आपले श्वास, आपल्या मुक्तीसाठी. खबर संसार थांबवला पाहिजे, बाजूला फेकला पाहिजे, तरच काहीतरी खरंय. मरूचा संसार का? इथं ते ठेवान तिथं आणा, काय ठेवान आणा? परमात्म्याची टाइम झाली, संसार बाजूला फेकला. कारण तो आमचा काल मुक्तीचा आहे, तो क्षण भाग्याचा आहे, ती अवस्था ज्ञानाची आहे, तो प्रसंग आत्माऐक्याचा, तो संसारात नाही बर्बाद करायचा. किती बिल्डिंग तुम्हाला म्हणजे मुक्त करते बिल्डिंग तुम्हाला? हा, किती बोल झालं म्हणजे मुक्त होता तुम्ही? हा, किती ध्यान झाल्यानंतर तुम्हाला ब्रह्मभाव जागा होतो? नाही माऊली, साष्टांग नाही माऊली, स्वतःसाठी, भगवंतासाठी. आपल्या आयुष्याचा काळ परमार्थासाठी आहे. आपले इंद्रिय, आपले मन, आपले चित्त, आपले धन भगवंताच्या प्राप्तीसाठी खर्च करा. अरे लेकरं खाण्याच्या वर गेले, शांत बसायचं. रिकाम आता कधी वेळ भेटणार तुम्हाला? सांगा ना. त्याची धास्ती, त्याची धास्ती, त्याची धास्ती. धास्ती कवर याची कोणाची? धास्ती मुक्तीची, प्राप्ती ज्ञानाची, स्थिती अनुभवाची, बोध वेदाचा, सुख परमात्म्याचं, एकता ईश्वराची, अनुभूती सुखाची, प्राप्ती पांडुरंगाची. हे बघायचं. संसार तर करावंच लागतं, चुकत नाही. प्रारब्ध तुम्हाला करून घेतात, पण प्रयत्नानं परमार्थ करावा लागतो. संसार होतच राहतो. चुकते का? चुकते? कसे उठले 3 ला आज तुम्ही? उठले की नाही? ना घर करायची तर भगवंत पण साथ देतो, पण तिथे पुण्य असतं. संसारात ते करणं पाप असतं, पण परमार्थामध्ये भाग्य उद्याला येत आणि परमार्थाचा क्षण भोगावाच, वेद जाणावाच, अज्ञान संपावाच, वृत्ती त्यागावीच, देवा टाकावाच, ब्रह्म सुटावाच, परमात्मा भेटावाच, मी कोण कळावाच.
आपला टाइम कंसाला द्यायचा नाही, कदापि नाही. हा टाइम माझ्या परमार्थाचा. त्याच्या आधी काय करायचं सांगा, मी करते. परमार्थाचा टाइम आला ते सगळं बाजूला, सगळं सोडायचं बाजूला. कारण तो मुक्तीचा क्षण असतो, तो आयुष्यात पुन्हा येत नसतो. एकदा जर गेला तर पुन्हा येत नाही, म्हणून सोडायचा नाही. पुन्हा तर मरुस संसार आहेच की. 24 घंटे काय मग खाणं पिणं बसणं आणि हिंडण जाणं, मार दुसरं काय करत. चला, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व साधु संतन की जय. बजरंग बली की जय.